इसवी सन 1655 मध्ये शिवरायांनी किल्ले पुरंदरचे किल्लेदार म्हणून नेताजी पालकर यांची नेमणूक केली. बाले किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर पाण्याचा एक मोठा तलाव तळे या ठिकाणी दिसत आहे. याच्या पुढे गेल्यानंतर थंडगार पिण्याचे पाणी असलेला बोर्ड आपल्या इथं नजरेस पडतो. इथे पिण्याच्या पाण्याचे 2 टाके आहेत. त्यातल्या एका टाक्यावरती छप्पर आहे. त्याच्या शेजारीच असलेला दुसरा भाग, परंतु त्याच्यावरती असलेला छप्पर या ठिकाणी तुटलेली अवस्था आहे, परंतु तेही पाणी पिण्यास योग्य आहे. गाडी पार्किंगला लावल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण तास झाले पण चालू आलो आहोत. आणि आता आपल्याला समोर दिसत असलेला जो पॉईंट आहे, जिथं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी आपल्याला जायचे, जे किल्ल्याचं सर्वोच्च ठिकाण आहे, सर्वात उंच असलेलं ठिकाण, जिथं श्री महादेवांचं मंदिर आहे. आता आपण किल्ले पुरंदरच्या बाले किल्ल्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. किल्ले पुरंदरच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा असा प्रसंग वैशाख शुद्ध द्वादशी शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 वार होता गुरुवार. या दिवशी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ले पुरंदरवर झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मामुळे किल्ले पुरंदरला एक वेगळी अशी ओळख आणि इतिहास या ठिकाणी प्राप्त होतो.